मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी। जुई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसह तिच्या आयुष्यातील घडामोडी शेअर करत असते। दरम्यान नुकतंच जुईने सकाळ वृत्तपत्रात तिच्या बरोबर घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला। हा अनुभव शेअर करत जुई म्हणाली, माझी एक मालिका नुकतीच संपली होती आणि नवीन चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोन आला होता। मी तयार होऊन रॉयल पाल्म्स हॉटेलमध्ये पोहोचले, पण एकही माणूस तिथे नव्हता। मी गाडीतून खाली उतरत होते, तितक्यात गाडीच्या खिडकीजवळ एक डेंजर दिसणारा वॉचमॅन आला। त्याने ज्या प्रकारे मला बघितलं त्यामुळे मला भीतीच वाटली। त्याने मला विचारलं कुठे जायचंय। मी त्याला पत्ता दाखवला। त्यानंतर त्याने मला बिल्डिंग जवळ सोडलं। मी 5व्या मजल्यावर गेले। तिथे एक 30-40 खोल्या होत्या, पण सगळी दारं बंद होती। तिथे एक मुलगा दिसला, त्याला मी पत्ता विचारला। त्याने मला रस्ता सांगितला, पण तिथे एकही माणूस दिसत नव्हता। मी त्यांना विचारलं की मला ऑडिशन साठी बोलवलंय। त्या बाईने मला कॉन्फरन्स मध्ये बसायला सांगितलं। त्यांनी मला पाणी आणून दिलं, पण त्या पाण्यात काहीतरी असेल या शंकेने मी ते प्यायले नाही, असं जुई म्हणाली। पुढे जुईने सांगितलं, नंतर 60-65 वयाचे सरदारजी तिथे आले। त्यांचंच ते ऑफिस होतं। त्यांनी मला विचारलं की या माणसाचा फोन आला होता का। त्यावर ते म्हणाले की तो फ्रॉड आहे। तू चांगल्या घरातली मुलगी दिसतेस, इथे थांबू नकोस, लगेच इथून निघून जा। त्यानंतर मी लगेच तिथून निघाले आणि पार्किंगला पोहोचले। गाडी काढली, पण हायवेला जाण्याचा मार्ग सापडत नव्हता। फिरून फिरून सतत एका भल्या मोठ्या बंद पडलेल्या हॉटेल समोर येत होते। रस्त्यावर कोणी नाही, तेवढ्यात एक सायकलवरून माणूस येताना दिसला। त्यांना विचारलं हायवेला जायचंय। ते म्हणाले, मॅडम हा काय समोर हायवे। मी अचानक एका वाईट स्वप्नातून बाहेर आले असं मला वाटलं। समोर हायवे होता आणि रस्त्याच्या बाजूला बोर्ड होता, स्वामी समर्थ मंदिराकडे। मी त्या विचित्र संकटात अडकले होते, पण पुन्हा एकदा स्वामींनी मला यातून बाहेर काढलं, असं जुई म्हणाली। तर जुईने सांगितलेल्या या थरारक अनुभवाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।